नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा स्टार्ट होताच आपली स्किन खूप ड्राय होऊन जाते आणि स्किनवर जे डाग असतात ते अजून दिसायला लागतात. जर मेलाझोमा पिगमेंटेशन असेल तर ते डाग अजून वरती येतात आणि आपल्याला खूप डार्क ते दिसायला लागतात. आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं किंवा जे सन टॅनिंगमुळे स्किन करपलेली असते तीही दिसायला लागते, स्किनला खाज येते, शिवाय स्किन ड्राय होऊन जाते. अशा परिस्थितीत आपण मॉइश्चरायझर यूज करतो, ते नॉर्मल आहे. पण जर तुम्ही काही होम रेमेडीज, काही नॅचरल रेमेडीज, काही निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी आहे किंवा जे असे काही केमिकल्स आहे जे स्किनवर आपण यूज करतो आणि त्याचे काहीही तोटे नसतात, तर आपण ग्लिसरीन यूज करू शकतो. यावर माझे ऑलरेडी व्हिडिओज आहे, तेही तुम्ही बघू शकतात. पण आता विंटरमध्ये, हिवाळ्यामध्ये बहुतेक वेळा असं होतं की जुने व्हिडिओ बघितले जात नाही, नवीन व्हिडिओ सर्च केले जातात. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की हिवाळ्यात म्हणजे विंटरमध्ये स्किन केअर करण्यासाठी किंवा स्किन ड्राय न होण्यासाठी, स्किनवर रॅशेस, इचिंग न होण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन कशा प्रकारे यूज करू शकता. खूपच सिंपल आहे, डेली बेसवर तुम्ही यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही होणार. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ग्लिसरीन मध्ये काय टाकायचं जे स्किनसाठी बेस्ट आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या क्वालिटीचं ग्लिसरीन आधी घ्यायचं. जास्त महाग नसतं, पण मेडिकलमध्ये जाऊन चांगल्या क्वालिटीचे ते तुम्ही घ्यायचं आहे आणि भरपूर दिवस हे ग्लिसरीन जातं, कारण याची क्वांटिटी जास्त असते. स्किनसाठी आपण ते थोडंसं यूज करतो. जर तुम्ही डायरेक्ट स्किन केअरसाठी ग्लिसरीन यूज करत असाल तर ते लवकर स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. थोडंसं ते जाड असतं, म्हणजे थोडंसं ते घट्ट असतं, त्यामुळे स्किनमध्ये लवकर ऍब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे थोडंसं डायल्यूट करून यूज करू शकतात. यामध्ये थोडंसं रोज वॉटर टाकूनही तुम्ही यूज करू शकता. थोडंसं पातळ करून स्किनवर लावा, लवकर ऍब्झॉर्ब होतं आणि स्किन तुमची मुलायम होते, सॉफ्ट होते. जर तुम्हाला ग्लिसरीन डायरेक्ट यूज करायचं नसेल, रोज वॉटर टाकायचं नसेल, तर थोडंसं ॲलोवेरा जेल टाका, मिक्स करा, ॲज अ मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. खूप बेस्ट रेमेडी आहे. हातापायांनाही लावू शकतात, बॉडीवरही यूज करू शकतात. हो, पण जर तुम्हाला ग्लिसरीनमुळे थोडंसं चिपचिप वाटत असेल किंवा अनइझी वाटत असेल, तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तर ही रेमेडी तुम्ही स्किप करू शकतात. शिवाय ग्लिसरीनमध्ये व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल असते तीही तुम्ही यूज करू शकतात. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल खूप बेस्ट असते स्किनसाठी आणि खास हिवाळ्यामध्ये. स्किनमध्ये जो आलेला ड्रायनेस असतो तो एकदम नाहीसा होतो. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्ही कोकोनट जे ऑइल असतं किंवा आल्मंड ऑइल असतं त्यामध्ये मिक्स करून लावू शकता. शिवाय ग्लिसरीन मध्येही मिक्स करून तुम्ही ॲज अ क्रीम ही लावू शकतात. विंटरमध्ये लावू शकतात, कोणत्याही ऋतूमध्ये लावू शकतात. शिवाय मॉर्निंग स्किन केअर मध्येही तुम्ही यूज करू शकता ॲज अ मॉइश्चरायझर किंवा स्किन केअर जे रुटीन असतं ॲज अ मॉइश्चरायझर किंवा ॲज अ नाईट क्रीमही म्हणून तुम्ही यूज करू शकता. ग्लिसरीनमुळे स्किन सॉफ्ट होते, मुलायम होते आणि जे दाग धब्बे असतात ते दिसत नाही, कमी होतात, फिक्कट फिक्कट होत जातात. ग्लिसरीन अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात. शिवाय ग्लिसरीन अनेक प्रकारे यूज करू शकतात. ग्लिसरीन तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या ऑइल्स मध्येही यूज करू शकता. जसं आल्मंड ऑइल असतं, स्वीट आल्मंड ऑइल जे असतं त्यामध्येही मिक्स करून लावू शकतात. शिवाय जे कोकोनट ऑइल असतं किंवा जे स्किन केअर साठी इसेन्शियल ऑइल तुम्ही यूज करता त्यामध्येही थोडंसं ग्लिसरीन टाकून तुम्ही यूज करू शकतात. ग्लिसरीन जास्त यूज नाही करायचं, काही ड्रॉप्सच ते घ्यायचे. जास्त यूज केलं तर ते जास्त चिपचिप होतं, स्किनमध्ये लवकर ऍब्झॉर्ब होत नाही. जर प्रमाण चुकलं तर ग्लिसरीन जास्त असलं तर लवकर ते ऍब्झॉर्ब होत नाही, त्यामुळे ते स्किन वरतीच राहतं आणि स्किन तुमची थोडीशी डल किंवा तुम्ही जर हे दिवसा लावलं तर अजून धूळ बसते, ॲक्नेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन ग्लिसरीन तुम्ही लावू शकता आणि याचे फायदे घेऊ शकतात. ग्लिसरीन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर जो फेस पॅक तुम्ही यूज करतात त्यात काही ड्रॉप्स टाकून यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ग्लिसरीन यूज करू शकता. जर तुम्हाला काहीही यूज नाही करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्लिसरीनचे थोडेसे ड्रॉप्स घ्या, त्याच्यावर थोडंसं पाणी टाका आणि ते चांगलं मिक्स करून स्किनला लावा. हातापायांनाही तुम्ही यूज करू शकतात. खूप छान प्रकारे ही एक क्रीमच होते आणि ॲज अ मॉइश्चरायझर, ॲज अ क्रीम तुम्ही यूज करू शकतात. जर ग्लिसरीन तुम्हाला यूज करायचं आहे तर बेस्ट पद्धत आहे, अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. विंटरमध्ये जास्तीत जास्त स्किन केअरमध्ये तुम्ही ग्लिसरीनचा यूज करा. खूप छान प्रकारे स्किन सॉफ्ट होते, मुलायम होते. जो ड्रायनेस आपल्या स्किनवर होतो तो ग्लिसरीनमुळे नाहीसा होतो. ट्रस्ट मी, 100% इफेक्टिव्ह आहे. ग्लिसरीन चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने यूज करा, रुटीनमध्ये फॉलो करा आणि स्किन तुमची सॉफ्ट, मुलायम बनवा. स्किन तुमची अजून ग्लो करेल. जे दाग धब्बे असतात ते कमी कमी होत जातात. चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात ग्लिसरीन यूज केल्यास त्याचे फायदेच होतात. आय होप हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.